मंडळी, गेली 4.5 वर्षापासून रखडलेल्या विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झालाय. राज्यातील 17 जागांसाठी ही निवडणूक पार पडत असून यासाठी 18 जून 2026ला मतदान तर 22 जून 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या 17 जागांपैकी एक असलेल्या सोलापूर विधान परिषदेच्या जागेसाठी भारतीय जनता पक्ष कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. एकूण 555 मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात एकट्या भाजपचे 313 मतदार आहेत आणि त्यात शिवसेना शिंदे गटाचे 66, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे 27 असे मतदार जर पकडले तर त्यांची एकूण संख्या होती 406. त्यामुळं एकूण मतदारांच्या 74% मतदार हे एकट्या महायुतीकडे आहेत. त्यामुळं महायुतीचं पारडं हे सोलापूर विधान परिषदेच्या जागेसाठी जड मानलं जाते. दरम्यान भाजपकडून राजेंद्र राऊत, राम सातपुते, राजन पाटील, रोहन देशमुख, शशिकांत चव्हाण अशा बऱ्याच इच्छुकांची जरी नावं समोर येत असली तरी पक्षाच्या अंतर्गत चर्चांमध्ये एक नाव सातत्यानं पुढे येताना दिसतंय. ते म्हणजे या जागेवरचे माजी आमदार राहिलेले प्रशांत परिचारक यांचं. पंढरपूर तालुक्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत असलेलं मजबूत नेटवर्क, पूर्वीचा विधान परिषद अनुभव, पक्षासाठी घेतलेल्या राजकीय भूमिका आणि महायुतीतील समीकरणं यामुळे परिचारक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सर्वाधिक मानली जाते. विशेष म्हणजे भाजपला सोलापुरात सुरक्षित आणि जिंकणारा चेहरा हवा असल्याने अनुभवी पर्याय म्हणून परिचारकांचं नाव पुढे येताना दिसतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचं वाढलेलं संख्याबळ आणि महायुतीचं गणितही त्यांच्या बाजूने जात असल्याचं दिसतंय. त्यामुळे सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपचा अंतिम चेहरा कोण या प्रश्नाचं उत्तर अनेक राजकीय निरीक्षक परिचारक यांच्या नावात पाहतायत. मंडळी, आपण आजच्या रिपोर्टमध्ये बघूया की कोणती कारणं आहेत ज्यामुळे भाजपकडून प्रशांत परिचारक यांना संधी दिली जाऊ शकते. परिचारकांच्या स्पर्धकांची नावं बाजूला का पडू शकतात. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि राजकारणातील प्रत्येक घडामोड सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला यूट्यूबवर आत्ताच सबस्क्राईब करा. जर का हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी विक्रम घुले आणि तुम्ही पाहताय युवा महाराष्ट्र न्यूज. सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक यांनाच उमेदवारी मिळण्याची कारणं कोणती आहेत त्यावर प्रकाश टाकू. तर त्यात पहिलं कारण म्हणता येईल ते म्हणजे पक्षासाठी घेतलेली राजकीय माघार आणि दिलेलं आश्वासन. प्रशांत परिचारक यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीत पक्ष आदेश मानून माघार घेतली होती. परिचारक समर्थकांची विधानसभा लढवावी अशी इच्छा असताना सुद्धा प्रशांत परिचारक यांनी ऐनवेळी माघार घेऊन विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळं भाजप नेतृत्वाकडून त्यांना पुढे विधान परिषदेत संधी दिली जाईल असा शब्द देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरू आहे. त्यामुळं आता त्यांना राजकीय रिटर्न गिफ्ट मिळू शकतं असं मानलं जाते. इथे आपण भाजपच्या पॉलिटिकल ॲडजस्टमेंटचा जर विचार केला तर त्यामध्ये एक उदाहरण देता येईल ते म्हणजे विवेक कोल्हे यांचं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातून विवेक कोल्हे यांनी पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून माघार घेतली होती. याच त्यागाचे फळ म्हणून त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. आता याच धर्तीवर भाजप प्रशांत परिचारकांचा विचार करू शकतं. दुसरं कारण म्हणता येईल ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेलं मजबूत नेटवर्क. सोलापूर विधान परिषद निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होत असल्यानं नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती आणि नगरपालिका पातळीवर नेटवर्क अत्यंत महत्त्वाचं ठरतं. परिचारक यांचं हे नेटवर्क पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ आणि ग्रामीण भागात मजबूत मानलं जाते. याच नेटवर्कच्या जोरावर त्यांनी यापूर्वीही विजय मिळवला होता. तिसरं कारण म्हणता येईल ते म्हणजे पक्ष नेतृत्वाशी असलेली जवळीक. मंडळी, राजकारणात स्थानिक ताकदी इतकीच महत्त्वाची असते ती म्हणजे पक्षश्रेष्ठींची असलेली जवळीक. प्रशांत परिचारक यांचं भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी असलेले चांगले संबंध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर त्यांचं नाव विश्वासार्ह नेत्यांमध्ये घेतलं जातं. भाजपसारख्या पक्षात अंतिम निर्णय घेताना विजयी चेहरा आणि विश्वासू नेता हे दोन निकष अत्यंत महत्त्वाचं मानले जातात. परिचारक हे दोन्ही निकष पूर्ण करत असल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणता येईल तो म्हणजे इतर दावेदारांची नावं मागे पडण्याची शक्यता. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजपचे इतर दावेदार जसे की राजेंद्र राऊत, रोहन देशमुख, राजन पाटील, राम सातपुते, शशिकांत चव्हाण यांच्या तुलनेत प्रशांत परिचारक यांचं नाव आघाडीवर राहण्याची आणि इतरांची नावे मागे पडण्याची मजबूत राजकीय कारणं काय असू शकतात ते बघूया. सर्वात पहिलं तर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा आपण विचार करू. सध्या बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दिलीप सोपल हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत.
त्यामुळे 2029ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून राजेंद्र राऊत हेच आमदार दिलीप सोपल यांना तगडा पर्याय असू शकतात. त्यामुळे विधान परिषदेच्या ऐवजी विधानसभेला राजेंद्र राऊत यांचा विचार केला जाऊ शकतो आणि त्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही राजेंद्र राऊत यांचे निकटवर्ती असलेल्या दीपक वैद्य यांना दिल्यामुळे त्यांचं नाव विधान परिषदेतून साईडलाईन होऊ शकतात असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. या स्पर्धेतलं दुसरं नाव म्हणता येईल ते म्हणजे रोहन देशमुख यांचं. माजी सहकार मंत्री व आमदार सुभाष बापू देशमुख यांचे सुपुत्र श्री रोहन देशमुख हे पक्षातील एक तरुण चेहरा आहेत. प्रशांत परिचारक यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या आणि जुन्या राजकीय संबंधाच्या तुलनेत रोहन देशमुख यांचं वय आणि जिल्ह्यातील राजकीय अनुभव अजूनही काहीसा कमी पडतो व भाजपकडून रोहन देशमुख यांना जर का संधी देण्यात आली तर घराणेशाहीचा सुद्धा आरोप होऊ शकतो. त्यामुळे रोहन देशमुख यांचं नाव मागे पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते. तिसरं नाव आहे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांचं. राम सातपुते यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. ते भाजपच्या आक्रमक तरुण चेहऱ्यांपैकी एक आहेत. राम सातपुते यांचं राजकारण हे थेट जनतेमधील असल्यानं शिवाय पक्ष त्यांच्याकडे विधानसभेचे किंवा भविष्यातील लोकसभेचे उमेदवार म्हणून पाहत असल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इनडायरेक्ट निवडणुकीसाठी आवश्यक असलेली जिल्हाभरातील स्थानिक संस्थांवरील वैयक्तिक पकड ही राम सातपुते यांच्यापेक्षा प्रशांत परिचारक यांच्याकडे कैक पटीनं अधिक असल्यामुळं राम सातपुते यांचं नाव परिचारकांच्या तुलनेत मागं पडू शकतं. तर चौथं नाव म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांचं. शशिकांत चव्हाण हे भाजपचे निष्ठावंत आणि मजबूत संघटन कौशल्य असणारे नेते आहेत. संघटनात्मक विरुद्ध प्रत्यक्ष निवडणूक ताकद याचा जर विचार केला तर परिचारकांच्या तुलनेत शशिकांत चव्हाण यांचं नाव मागे पडू शकतं. पाचवं नाव आहे ते म्हणजे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचं. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं महायुती आणि भाजपा अंतर्गत इच्छुकांची भाऊगर्दी झाली असली तरी मोहोळचे वजनदार नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या उमेदवारीबाबत मात्र राजकीय वर्तुळात संभ्रम पाहायला मिळतोय. मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्श्वभूमीचे असलेले राजन पाटील यांनी अलीकडच्या काळात कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करत मोठी ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या विशिष्ट निवडणुकीत त्यांचं नाव मागे पडण्याची दाट शक्यता विविध राजकीय सूत्रांकडून व्यक्त केली जाते. याचं प्रमुख कारण म्हणजे ही निवडणूक संपूर्ण जिल्हाभरातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या वैयक्तिक गणितांवर आधारलेली आहे. राजन पाटील यांचा प्रभाव प्रामुख्यानं मोहोळ आणि परिसरापुरता मर्यादित मानला जातो, तर दुसरीकडे प्रशांत परिचारक यांचे जिल्हा परिषद, नगरपालिका आणि साखर कारखानदारीच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींशी जुनं आणि थेट आर्थिक राजकीय संबंध आहेत. तसेच भाजपमधील मूळ निष्ठावंत विंग ऐनवेळी पक्षाची हक्काची जागा परिचारक यांच्यासारख्या जुन्या चेहऱ्याला देण्यास अधिक अनुकूल असल्याचं समजते. परिणामी नुकताच झालेला पक्षप्रवेश, प्रादेशिक मर्यादा यामुळं राजन पाटील यांची दावेदारी परिचारकांच्या तुलनेत काहीशी मागे पडताना दिसते. सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपमध्ये इतर अनेक इच्छुक असल्याचं बोललं जाते. काही नेते स्वतःच्या संघटनात्मक ताकदीचा दावा करतायत तर काही नेते जातीय समीकरणं पुढे करतायत. मात्र भाजप समोर सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे अंतर्गत नाराजी टाळण्याचं. जर उमेदवारी जाहीर झाली आणि नाराजी वाढली तर त्याचा थेट परिणाम हा मतदानावर होऊ शकतो. त्यामुळे भाजप नेतृत्व अत्यंत सावधपणे निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. मंडळी, एकूणच काय तर आकड्यांच्या गणितात भाजप मजबूत असलं तरी उमेदवारीचा निर्णय हा पक्षासाठी मोठी कसोटी ठरणार आहे. आणि या सगळ्या चर्चांमध्ये सर्वाधिक आघाडीवर नाव दिसतं ते म्हणजे प्रशांत परिचारक यांचं. स्थानिक नेटवर्क, संघटन कौशल्य, आर्थिक ताकद आणि पक्ष नेतृत्वाचा असलेला विश्वास या 4 गोष्टी जर निर्णायक ठरल्या तर भाजपची पसंती अखेर प्रशांत परिचारक यांनाच मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे ते एका प्रश्नाकडे, भाजपचा अंतिम चेहरा कोण ठरणार? तुम्हाला काय वाटतं? भारतीय जनता पक्षाकडून सोलापूर विधान परिषदेच्या जागेसाठी कोणाला उमेदवारी मिळेल? आणि या निवडणुकीविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि युवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.